रिक्षा रेंटनी मिळाली, पण मला स्वतःला स्वतःची गाडी, कारण रेंटची गाडी काय आज आहे उद्या नाही आहे, ते कधी पण हे होऊ शकतं. स्वतःची गाडी घ्यायची म्हटली तर मला त्याच्यासाठी परमिट हवं होतं, आणि तेव्हा परमिट बंद होते. परमिट मिळवण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. म्हणजे इव्हन मी आरटीओ कडे बऱ्याच वेळेस चक्रा मारल्या की मला असं परमिट द्या. त्या प्रत्येक वेळेस त्यांनी नाही मिळणार म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर मी वरच्या अथॉरिटीकडे गेले. मग त्यांची आरटीए कमिटीची मीटिंग होती एकदा. मोठा कॉन्फरन्स हॉल होता, राऊंड टेबल मीटिंग होती, आणि जवळपास एवढं मोठं, आणि मला एकटीला, म्हणजे तेव्हा इंटरव्ह्यू घेणार होते म्हणून मला एकटीला बोलवलेलं होतं. त्यांना माझं हे आल्यावर म्हणाले, काय रिक्षा चालवायची तुम्हाला? म्हटलं हो. हे काही लाडली पावडर लावण्याचं काम नाही आहे. किंवा मग माझा म्हणजे त्यांच्याशी थोडासा वादच झाला ना, की ह्याचा काय अर्थ आहे म्हणून. मग म्हटलं का नाही देणार तुम्ही, मला तसं लिहून द्या. मग ते म्हणाले नाही नाही, तुम्हाला दाढी मिशा नाही आहेत म्हणून देणार नाही. मी म्हटलं ठीक आहे, तेही मला रायटिंग मध्ये हवंय, जे की एक तर दाढी मिशा नाही आहेत असं कुठेतरी कायद्यात नियमात असायला हवं. दुसरं, जर का असेल तर त्याचा आणि ड्रायव्हिंगचा काय संबंध आहे तेही मेन्शन करा, आणि मला तसं रिटर्न मध्ये द्या. त्याच्यानंतर ते खूप चिडले की उलट उत्तर देते वगैरे असं, आणि माझे पेपर्स फेकून दिले होते. आणि मग मी ते सगळे पेपर्स उचलले, म्हणजे आणि लिटरली सगळेजण हसत होते. म्हणजे माझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये मी तर, म्हणजे भाषण होतं ते अर्थात, तर सगळेजण हसत होते. आणि एखाद्या स्त्रीचं वस्त्रहरण होतं तसं माझं तिथे वस्त्रहरण चालू होतं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.